तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद परिसरात अवैध गोतस्करी मोठ्या प्रमाणात होत असून यावर निर्बंध लावण्याकरिता स्थानिक पोलीस प्रशासनाला आजपर्यंत यश आले नाही। परंतु नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर कमी कालावधीतच अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। अशातच काल दिनांक 29 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून 16 गोवंश जातीच्या जनावरांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शहरातील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ शाळेच्या मागील पडीत शेतात अज्ञात इसमाने सदर 16 बैलांना चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत निर्दयीपणे अरुंद दोराने पाय व मान बांधून ठेवल्याची गुप्त माहिती जळगाव जामोद पोलिसांना प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे 29 नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी निर्दयीपणे बांधलेली 16 जनावरे ताब्यात घेतली आहेत। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कायमी अपराध क्रमांक 572/2025 कलम 11 फ आय प्राण्यांना क्रूरपणे वागणूक अधिनियम 1960 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस अधिकारी संजय वेरुळकर हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव।